स्वर्ग सुखाच्या अवकाशात अगदी स्वारी करतायत. मग सांगा तुमचं आमचं मध्यस्थी युद्ध का? या विश्वाच्या ठिकाणी देवतांना निस्तराभूत करून या धर्माचं साम्राज्य प्रस्थापित करणं हा जरी आमचा मानस असला तरी हे विवस्वान, हे आदित्य, आज तुझ्यावर आम्ही स्वारी करतो याला कारण आहे. याला कारण या विश्वाच्या ठिकाणी तू माझा प्रथम वैरी ठरला गेला. होय, केवळ पूर्व प्रसंगाची झाडू मी आपल्याला करून देतोय. ऐकूया. सागर मंत्राच्या ठाई हा? केवळ जो स्वरभानू देवतांच्या पंक्तीत रूप वेशांतर करून अमृत प्राशनासाठी बसला गेला. त्या स्वरभानूला ओळखलं ते कुणी? तर हे आदित्य आपण आणि केवळ चंद्राला आणि म्हणून क्षणाच्या निमिषार्धात शिरच्छेद केला. विश्वाच्या ठिकाणी अमरत्वाच्या अविनाशेला कुठतरी पावलं वळविणारा तो माझा केवळ ज्ञाती, तो माझा आप्तेष्ट, त्याची अपेक्षा भंग झाली. अमृतापासून वंचित राहिलो आणि म्हणून केवळ राग आहे तो तुमच्या माथी. असुरराज, पूर्व जन्मीचं वैमनस्थ नजरेसमोर ठेविलात. मदिरेचा कैफ तुम्हाला चढलाय. हा तुमचा दोष नव्हे. अल्प बुद्धीच्या मस्तका रवरवणाऱ्या अविचाराचे किडे हे दैत्यगुरु शुक्राचार्य सोडतात. ते सोडतात, आमच्याकडून मारतात, पुन्हा जन्माला घालतात, पुन्हा आम्ही मारतो. त्यांचा खेळ चालू आहे आणि तुमच्या मरणाचा खेळ चालू आहे. आमच्या घरी सुतक नाही, सुतक असुरांच्या घरी. ते रणात तिथं जाऊन पूर्वजन्म आठवा. आणि तुम्ही म्हणालात सूर्यदेवा तुझ्यावर आम्ही क्रोधिष्ठ आहोत. आठवण भूतकाळची करून तुम्ही तरी देऊ नका. स्वतःची पंगत सोडून दुसऱ्याच्या पंक्तीत जाऊन बसतो. त्याचा विनाश ठरलेला आहे. देवतांची रूप धारण करावी, देवतांच्या पंक्तीत बसावं हे आम्ही जाणिलं. वैकुंठीच्या करत्या सवरत्या नारायणाला आम्ही कथन केलं, म्हणून वैनी रूप धारण केलं आणि तुम्हाला भुलविण्याचं कर्तव्य केलं. तुमची शिर तुटली गेली, त्यातून विश्वाची मात्र नव्या ग्रहानं निर्मिती झाली. ती म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. वाईटातून चांगल्याचा जन्म हे देव करतात, असुरांचं काम नव्हे. केवळ देवतांनी सहाय्य दानवांचा घ्यावं का म्हणून? तर केवळ देवेंद्राच्या स्तुतीमुळं सागराच्या तळाला गेलेली देव संपत्ती बाहेर काढायची होती. मग असं असताना सहाय्य दानवांचं आपण घेतलं. मग त्या अमृताच्या वाटप करण्यावेळी हा भेद का? सागरातून 14 रत्न आली. हा काही नवानं पाडा गिरवायला नको, पण तुम्हाला म्हणून सांगतो मी, कारण त्यातून मदिरा बाहेर आली. ती मदिरा मात्र असुरानं स्वीकारली. मदिरा जो प्राशन करतो तो अडखळत बोलतो, कारण मदिराची धुंद आणि तो कैफ तुम्हाला चढलेला आहे आणि त्याला तुम्ही स्वीकारलेली आहे. ज्याला तुम्ही संगिनी केला, त्या संगिनीचा नाच सोडला असता तर सज्जनाच्या पंक्तीत कुठेतरी बसला असतात. आणि तुम्ही बोलून गेला, हे सूर्यदेवा, मी तुझ्यावर चाल केली आहे. इतरत्र देवतांना सोडून देव हे एकच तत्व आहे आणि एका तत्वानं नटलेली आहे. रूपही अनेक आहे, पण तुमच्या नेत्रात अंधकार आहे. तेव्हा स्वच्छंदी प्रतिमा देवताची ओळखण्यासाठी तेवढे गुण अंगी असावे लागतात. ते आधी ओळखा, नंतर देवतांशी वैरत्व घ्या. हे आदित्य, काय ते आम्हाला आपण समजावणीच्या बोधाला सांगतो आहोत, पण त्यावेळी त्या नारायणाला एक हवं होतं. त्या सागर मंत्रातून 5 प्रकारची केवळ अमृत बाहेर पडली, पण दानवाला द्यावं ते मदिरामृत आणि देवताला द्यावं ते तृप्तामृत नकोय. असुर ते तृप्तामृत आम्हाला हवंय. नारायणाला तुम्ही दुसऱ्याला देऊ नका, कारण सूर्य नारायण अधिक नावात भर पडली गेली. कारण असुराचा सेवट केला आणि त्या शिराचं धारण देहावर केल्यामुळं जेणेकरून आदित्य ही संज्ञा तुम्ही मला म्हणतात. आदित्य असा झालं नाही.
कश्यप अदिती नंदन पहिला पुत्र माझ्या तेजोनिधी पासून माझ्या सूर्यकिरणापासून जे बाण निघाले ते असुर मारले गेले नियम वाटून दिला होता देव संतती अदितीला होईल त्यातून पहिला पुत्र जन्माला येईल तो असुरांचा शेवट करेल जन्मता दैदिप्त गोळा हा तेजोनिधी माझा निघाला आणि त्यातूनच तुमच्या असुर कुलाचा शेवट तेव्हा मी केला पण तुमच्या मातेला विनंती केली म्हणून युद्धाचा भेद आम्ही रद्द केला पण तुम्ही आदित्य म्हणता हा आदित्य एकटा नव्हे हा आदित्य 12 नावानं नटलेला आहे आणि ऐकायचं असलं तर ऐका अर्यमान अंशुमान तोष्टा धानु पर्जन्य पूषण भग मित्र वरुण वैवस्वत विष्णू अशा रूपानं हा आदित्य नटलेला आहे प्रकाशमान होणारा हा आदित्य एक लक्षात ठेवा काय ते जिथं अंधकार आहे तिथं असुरांचं साम्राज्य प्रबळ करणारा तो अंधकार विश्वाच्या कानाकोपऱ्यात मला पसरवायचा आहे आणि म्हणून मध्ये तुम्हाला देव चेतावणीचे शब्द आहे असे कोणते विश्वाच्या ठिकाणी आपल्या किरणाने आपण केवळ प्रकाशमान विश्व घडवितात आणि तो प्रकाश ती किरण हरपून घेण्यासाठी स्वतःच्या साम्राज्य त्रिभुवनाच्या ठिकाणी पसरविण्यासाठी हा नारायण झालाय तुम्ही नेमके माझा प्रकाश बंद करण्यासाठी आलात की तुमचं साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी आला साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी आला तर तुमची वेळ चुकलेली आहे आणि माझ्या प्रकाशाच्या बाबतीत तुम्ही जर बोलत असाल तुमचा निव्वळ हा गैरसमज आहे कारण माझा प्रकाश अडविण्यासाठी राजेश्वर राजा प्रियवद एकदा सिद्ध झाला होता एका बाजूनं अंधार दुसऱ्या बाजूने प्रकाश सूर्याची नक्षत्राची प्रकाश किरण आपल्या राज्यात करावी म्हणून राजा प्रियवतानं रत्न घेतला सुसज्ज झाला आणि माझ्या किरणांसमोर धावू लागला एकदा नव्हे दोनदा नव्हे असे 7 फेऱ्या त्या भारदस्त रथात बसून मारिल्या वजनदार रथानं काय झालं पृथ्वीवर फिरत असताना त्यातून 7 फेऱ्या पडल्या गेल्या त्या 7 फेऱ्यातून 7 बेट निर्माण झाली 7 समुद्र निर्माण झाले माझ्यासाठी जो झटतो तो विश्व कार्यासाठी हातभार लावतो आणि समुद्राची उत्पत्ती करतो सांगा तुम्ही ते एरझारा करता तुमचे पूर्वज बऱ्याच वेळी स्वर्गात आल्या कितीशी जगाचं कल्याण करण्यासाठी ठरले आता विश्वासाठी खच पडले त्या खतात सागर निर्माण झाले त्या सागरात तुम्हाला रत्न ही फुकट मिळाली मी केले होते म्हणून मिळाली तेव्हा मला गुरु माना आणि मागा त्याच सागराच्या ठिकाणी ज्याच्या पित्यासाठी शंभू महादेवानं लंका बनविली त्या सुखेशाचा पुत्र आहे शिल्लक ठेवणारे लक्षात ठेवा. देवतांना संपविण्यासाठी थोडं तरी देव पण अंगी असावं लागतं बरोबरीचं सामर्थ्याचं असल्याशिवाय प्रतिस्पर्धी ठरू शकत नाही कारण स्वर्गाचा मार्ग दैत्यगुरु शुक्राचार्याने दाखविला अमरावतीत गेला निष्फळ ठरला वैकुंठात निभावू लागला नाही आधी नारायण तर क्षीरसागरात तुम्हाला फसवूनच गेला असं असताना तुम्ही सूर्यदेवापर्यंत आला ही माझी किरण अजून मी तेजस्वी करू नये तुम्हाला जाळून भस्म करू नये वाटत असेल तुमचा मार्ग मोकळा तुमचा ताप सहन करत पावला पावलानं इथपर्यंत मी आलोय माघारी जाण्यासाठी नव्हे जो मी इथं आलोय निश्चयाची गाठ आणि आपतेष्टांची साथ माझ्या समोर आहे माघारी जाणार नाही आप्तइष्ट त्यांची साथ तुम्हाला होईल आणि हे स्वर्ग साम्राज्यात तुम्ही मिळविणार असुराज सत्य शौच दया शांती त्याग संतोष आर्जव शम दम तप साम्य शितिक्षा उपरती श्रुतम ज्ञानम विरक्ती ऐश्वर्यम शौर्य तेज बल कृती माधर्वम प्रागल्भम प्रशय शीलम सह ओज बलम भगा आस्तिक कीर्ती मान अनांकुटी तथाचनम सनातनम अस्तित्व हे अस्तित्व मी घेऊन फिरतोय हे तुम्ही एका क्षणात संपविणार या विश्वाच्या ठिकाणी महत्वाकांक्षा असली निश्चय ठाम असलं
असाध्य तेही साध्य करता येतं, पण समोर अपयश आहे म्हणून मनाचा खच्चीकरण करून माघारी जाण्यात मुद्दा नसतो. तुम्ही आता असं करा, माझ्याजवळ मुद्दे खोडण्यासाठी पुष्कळ आहे. सहस्त्र किरणाने मी नटलेलो आहे. दैत्य गुरूंचे जाऊन पाय धरा आणि त्यांना सांगा या सूर्याबरोबर बोलण्यासाठी बरेचसे मुद्दे माझ्या पदरात द्या आणि माझ्या समोर या नव्याच्या दुष्टा सेवक करण्यासाठी या सूर्य जो विटाने निघाला तो तुमचा शेवटचा शब्द.